नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर शहरातील सराफ व्यापाराला फसवून तब्बल 1 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या टोळीवर पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये धडक कारवाई करून 51,13,795 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणात 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून या कारवाईने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर, वय वर्ष 32, राहणार गायकवाड कॉलनी, सावेडी रोड, अहिल्यानगर, हे होलसेल सोन्याचा व्यापार करतात. त्यांच्या दुकानात काम करणार दीपणकर माझी, सौमीन बेरा, सोमनाथ सामंता, अन्मेश दुलोई, सत्तू बेग आणि स्नेहा बेरा या कामगारांनी विश्वास संपादन करून मालकाच्या संमतीशिवाय लबाडीने 1,01,05,000 किमतीचे दागिने चोरून नेले. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. या पथकात उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरखान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर, प्रशांत राठोड यांचा समावेश होता. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पश्चिम बंगालमधील हावरा जिल्ह्यातील अमरागरी येथे छापा टाकलाय. तेथे आरोपी सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक, वय वर्ष 33, दीपणकर अरुण माझी, वय वर्ष 22, अनिमेश मनोरंजन दोलुई, वय वर्ष 25 आणि सोमनाथ जगन्नाथ सामंता, वय वर्ष 30 यांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत त्यांच्या साथीदारांची नावे संतू बेरा आणि स्नेहा बेरा अशी सांगितली. ताब्यातील आरोपींकडून 51,13,795 किमतीचे 572.75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल कोतवाली पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पुन्हा एकदा व्यापारी वर्गातून पोलिसांबद्दल समाधानाची भावना व्यक्त होतीये. दूरच्या पश्चिम बंगालमध्ये जाऊन आरोपींना पकडत 51 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे, असा सूर व्यापारी वर्गामधून निघतोय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.